बदनामी खटल्यात राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांच्यावर खासदारकी गमावण्याची वेळ आलेली आहे। मात्र लोकसभेच्या इतिहासावर जर आपण नजर टाकली तर अनेक बड्या नेत्यांना अशा प्रकारच्या कारवाईला सामोरं जावं लागलेलं आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटलाय। पण अशा प्रकारे खासदारकी रद्द होण्याची देशातली ही काही पहिलीच वेळ नाही। यापूर्वी सुद्धा काही नेत्यांनी आपली खासदारकी गमावली आहे। असंच इंदिराजींच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळ्या पद्धतीनं त्यावेळेसचं सरकार वागलं ते भारतातल्या जनतेला अजिबात आवडलं नाही आणि ज्या इंदिराजींना 77 साली पराभूत केलेलं होतं आणीबाणीच्या निमित्तानं त्याच इंदिराजींना पुन्हा 80 साली प्रचंड बहुमताने पुन्हा देशाचं पंतप्रधान पदावर बसवण्याचं काम भारतातल्या जनतेने लोकशाही पद्धतीनं मतदानाच्या द्वारे केलं आणि हे आपण सगळ्यांनी त्या काळामध्ये अनुभवलेलं आहे। 1975 मध्ये अलाहाबादच्या उच्च न्यायालयानं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवली होती। तसंच लोकप्रतिनिधी कायद्यानुसार इंदिरा गांधी यांच्यावर 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी सुद्धा घातली होती। 90च्या दशकात तत्कालीन काँग्रेसचे खासदार यशवंतराव गडाख यांना आपली खासदारकी गमवावी लागली। बाळासाहेब विखे पाटील यांनी गडाख यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल केला। या खटल्यात कोर्टानं गडाख यांना दोषी ठरवत त्यांची खासदारकी रद्द केली। अगदी अलीकडच्या काळातल्या घटनांवर नजर टाकली तर आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांना सुद्धा आपली खासदारकी गमवावी लागली। चारा घोटाळ्यात झारखंडच्या न्यायालयानं लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवलं होतं, त्यामुळे त्यांना खासदारकीवर पाणी सोडावं लागलं। समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनाही अशाच प्रकारच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं। भाषणातून 2 समाजात द्वेष पसरवल्याचा ठपका ठेवत न्यायालयानं आझम खान यांना दोषी ठरवलं होतं। यानंतर त्यांची खासदारकी ही रद्द करण्यात आली। यावर्षी जानेवारी महिन्यात लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांना आपली खासदारकी गमवावी लागली। 2009 मध्ये हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी फैजल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी कोर्टानं मोहम्मद फैजल यांना 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात आली। आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। याची दखल घेत लोकसभा सचिवालयानं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रातल्या विधिमंडळातलं राजकारण सुद्धा तापल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेससह महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सभात्याग केला, तसंच भाजपच्या विरोधी घोषणाबाजी देखील केली। काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द होताच त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणातही उमटले। काँग्रेस आमदारांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत सभात्याग केला। तसंच विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली। भाजपकडून दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। आज राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व त्याच्या माध्यमातून रद्द करण्याचं पाप हे ठरवून केलेलं आहे। लोकशाही विरोधी व्यवस्था निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी ही ठरवून करताय। बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान व्यवस्थेला संपवण्याचं पाप करते आहे आणि म्हणून त्याचा निषेध आम्ही आज विधानसभेत केला। त्यातला करता करवता कोण आहे हे सुरत कोर्टाचा निकाल आल्या वेळेलाच कळलं होतं। सरकारच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं चाललेलं आहे याची आम्हाला कल्पना आली होती। अर्थात न्यायिक कारवाई आमची होईल, अपील वगैरे दाखल केले जातील, पण ही न्यायिकच लढाई थांबणार नाही, पण ही राजकीय लढाई देखील आम्ही या ठिकाणी लढू। काँग्रेससोबतच महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनी सुद्धा राहुल गांधींवरच्या कारवाईचा निषेध केलाय। राहुल गांधींवरील कारवाई अन्यायकारक असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलंय। वास्तविक प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार हा असला पाहिजे, तो कायद्याने, घटनेने, संविधानाने त्यांना दिलेला आहे आणि असं असताना आज ज्या प्रकारचा निर्णय पार्लमेंटने घेतलेला आहे, लोकसभेने घेतलेला आहे, तो निर्णय अतिशय आपल्या लोकशाहीला धक्का देणार आहे। त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो।
याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनीही भाजपवर सडकून टीका केली आहे. सगळ्या सरकारी यंत्रणा दबावाखाली असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. तसंच चोराला चोर म्हणणं हा देशात गुन्हा आहे का, असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. तातडीने एवढं डिस्क्वालिफाय करणं हे गरजेचं होतं का? म्हणजे त्यांनी अपील केलं असेल, त्या अपीलसाठी थांबणं गरजेचं नव्हतं का? आणि मुळात हे आम्ही जे सतत सांगत आलेलो आहे की लोकशाही धोक्यात आहे, आजचं पाऊल हेच दाखवत आहे की लोकशाही संपत चाललेली आहे. जे राहुलजी बोलत असतील किंवा आम्ही सर्व बोलत आलेलो आहोत, मग आपण देखील पत्रकार म्हणून विषय जे घेत आहात की लोकशाही आपल्या देशात धोक्यात आहे. एकीकडे राहुल गांधींच्या खासदारकीवरून काँग्रेस आक्रमक झालेली आहे, तर दुसरीकडे भाजपनंही पलटवार करण्यासाठी कंबर कसली आहे. राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की तरफ से कल पूरे महाराष्ट्र में हम आंदोलन और आक्रामक आंदोलन करने वाले हैं. वो राहुल गांधी जी माफी मांगे इसका करने वाले हैं. आता राहुल गांधींच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक झाल्यामुळे आगामी काळात देशभरात काँग्रेस आणि भाजप दरम्यान संघर्ष पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.